2024 सालच्या मिठी नदीच्या कंत्राटदारासंदर्भात प्रसाद लाड यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र टाकलंय। मिठी नदीत कंत्राटदारात 1200 ते 1300 कोटींचा घोटाळा असून आपल्याकडे पेनड्राईव्ह बॉम्ब आहे असा गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला आहे। राजकीय नेतृत्वापर्यंत हा घोटाळा जातो का हे तपासावं लागेल असं सांगत बांद्रापर्यंत याचे धागेदोरे केलेत का हेही चौकशीतून आता समोर येईल असं प्रसाद लाड म्हणाले आहेत। एकूण प्रसाद लाड यांचा रोख मातोश्रीकडे असल्याची राजकीय गोटात चर्चा रंगली। 2024 सालच्या मिठी नदीच्या कंत्राटदारावरून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना घेण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी केली असं बोललं जात आहे। प्रत्येक मिठी नदीच्या कॉन्ट्रॅक्टच्या आधी एक नवीन टेक्नॉलॉजी आणण्याचं काम केलं जातं। हा छोटा मोठा भ्रष्टाचार नसून हा किमान 1200 ते 1300 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे। 3 दिवसापूर्वी मी माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री देवेंद्र भारतीजी यांना भेटलो। त्यानंतर पोलीस उपायुक्त संग्राम निशारदान यांची भेट घेतली आणि 500 पानाचे कागदपत्र मी त्यांना दिले। त्या 500 पानाच्या कागदपत्राचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याचा पेन ड्राईव्ह तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता। हा पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे। आपण जर त्याचा खऱ्या अर्थाने जर अभ्यास केला तर तो पेन ड्राईव्ह बॉम्ब आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीत उचललं गेलं, त्या कॉन्ट्रॅक्टच्या मागे स्पेसिफिक टेक्नॉलॉजी कुठली वापरली गेली, त्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीचे खोटे पेपर कसे काढले गेले, त्याच्यामध्ये कोण अधिकारी होते, दिनो मोरियाचा रोल काय, त्याच्या भावाचा रोल काय, या कॉन्ट्रॅक्टरचे त्यांचे संबंध काय, आणि मिठी नदीचा गाळ हा कुर्ल्यातून निघून माहीमपर्यंत येतो, पण तो बांद्र्यात कुठपर्यंत कोणाच्या पायरीपर्यंत जातोय याचा देखील तपास करणं आता गरजेचं झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।